पांडुरंगा, आज काय तुझा उपास आहे का? तसं सांगितलं असतंस तर फराळाचं करून आणलं असतं. पण आज तर चतुर्थी नाही की एकादशी नाही, आज कसला उपास? मला माहितीये, आज बाबा आले नाहीत ना नैवेद्य दाखवायला, म्हणून रागवला असोय. बाबा बाजाराला गेलेत कापड विकायला, त्यामुळे तुला जेवू घालायची जबाबदारी माझ्यावर आली ना. चल पटकन जेवून घे बघू, मला खूप भूक लागली आहे. आई थांबली आहे जेवायची, तू जेवल्याशिवाय कसं जेवणार मी? मी डोळे मिटतो बरं. पांडुरंगा, गंमत पुढे झाली. आता जेवतोस की नाही, नाहीतर इथेच डोकं आपटून घेईन. मामा, तुझ्या बाला हट्टा पुढे मी शरण आलो बघ बाळा. तुझ्या सात्विक भावानं तर मी अत्यंत आनंदित झालेलो आहे. अरे, तुझ्यासारख्या भक्तासाठी मी काहीही करीन. बोल बोल, तुझी काय इच्छा आहे? एवढं जेवून घे देवा, तू जेवल्याशिवाय काही मी जेवणार नाही. नामा, अरे तू इतका प्रेमानं आग्रह करतोयस की तो मी मोडूच शकत नाही. मी तुला वचन देतो, यापुढं तू जे जे हट्ट करशील ते मी पूर्ण करीन. जेवायचंच तर आहे ना.